तर मंडळी, तुम्ही ही खुसखुशीत, चमचमीत, झणझणीत आणि थोडीशी अशी मसालेदार व्हेज भरभरून अशी थाळी तुम्ही कधी ट्राय केली आहे का? नसेल केली तर एक वेळ नक्की ट्राय करा। आणि जे आपली बाफळी बनवली आहे ते आतून मस्तपैकी अशी मऊसूत आहे आणि वरून कुरकुरीत आहे। आणि याच्यासोबत मी काहीतरी टिप्स सांगणार आहे की जी याच्या आधी तुम्ही कधी बाफळीमध्ये बघितली नसेल। आणि तेलसुद्धा कसं कमी जाईल हे बघायचं आहे, खुसखुशीत कशी होईल आपली बाफळी ते बघायचे। कधीही न बिघडणारी बाफळी आपण आज बघणार आहोत। त्यासोबत बघू शकता मस्तपैकी तडका डाळ घेतली आहे, प्लेन डाळ घेतली आहे, त्यानंतर हाटीव आपलं वांग्याची भाजी घेतली आहे, हिरवी मिरची, कांदा, सुटसुटीत असा आपला पुलाव राईस आणि बाफळी, पापड। तुम्ही बघू शकता एवढी थाळी खाल्ली ना तर आज खाल्ली तर उद्यापर्यंत आपल्या तोंडाची चव जाणार नाही, एवढी भारी ही थाळी होते। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। आणि ही रेसिपी स्टेप बाय स्टेप कशी बनवायची आणि झटपट कशी बनवायची ते सुद्धा आज आपण बघणार आहोत। तर इथे घेतलाय मी 50 ग्रॅम एवढा रवा। तर रव्याचं प्रमाण तुम्ही इथे वाढवू शकता किंवा स्किप केला टोटली तरी चालेल, पण रव्याने आपली जी बाफळी आहे ती क्रिस्पी व्हायला मदत होते। आणि त्याच मापात मी ते 50 ग्रॅम रवा घेतलाय तर 100 ग्रॅम इथे दही घेतले। दही मात्र ह्याच्यापेक्षा जास्त वापरू नका, रवा जास्त वापरला तरी चालेल। आणि अर्धा चमच्यापेक्षा थोडासा जास्त ओवा घेतलाय आणि अर्धा चमचा घेतलाय जिरं, पाव चमचा हळद। तर ह्या तिन्ही गोष्टी ह्यामध्ये टाकणं खूप गरजेचे आहेत, कारण हळदीने थोडासा आपला कलर मॅनेज होतो, ओव्याने तर भारी टेस्ट येते आणि जिऱ्याने सुद्धा। आणि आता ह्यामध्ये टाकले मी काळे तीळ। तर तुम्ही इथे काळ्या तिळाच्या ऐवजी पांढऱ्या तिळाचा सुद्धा वापर करू शकता, कारण दिसायला खूप भारी दिसतात आणि अचानक दाताखाली तीळ आला तर खूप भारी फ्लेवर लागतो त्या तिळाचा। त्यासाठी आता आपल्याला ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत ना त्या मस्तपैकी एकजीव करायचं आहे। आणि हे आपल्याला रवा मुरावा किंवा थोडासा असा तो वितळल्यासारखा व्हावा, फुलून यावा, त्यासाठी आपल्याला ह्याला जवळपास 5 ते 10 मिनिट असंच रेस्टला ठेवायचे। कोणतीही रेसिपी परफेक्ट बनवायची असेल तर त्या रेसिपीला वेळ देणं हा खूप गरजेचा असतो। तर हे मी साईडला ठेवलं आहे, मुरत ठेवलं, भिजत ठेवलं म्हणा किंवा रेस्टसाठी ठेवलं म्हणा, ते साईडला ठेवलं आहे। त्याच्यानंतर इथे घेतली मी अर्धी वाटी तुरीची डाळ आणि 1 वाटी मुगाची डाळ। तर इथे तुम्ही फक्त तुरीची किंवा मुगाची डाळ वापरू शकता, पण तुरीच्या डाळीने मला तरी खूप जास्त ॲसिडिटी होते, आमच्या घरात सर्वांनाच ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होतो, त्यामुळे मी ह्यामध्ये कमी प्रमाणात तुरीची डाळ जास्त प्रमाणात मुगाची डाळ घातलेली आहे। तुम्ही बघू शकता आता मस्तपैकी ह्याला तोपर्यंत धुवायचे जोपर्यंत ह्याचं स्वच्छ पाणी निघणार नाही। ह्या पद्धतीने मस्तपैकी दोन्हीही डाळी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आणि आता बघू शकता आपण काय करायचे, कुकरमध्ये तर मी आधीच पाणी उकळायला ठेवलं होतं। व्हिडिओ आधीच थोडासा मोठा झाला आहे, अजून मोठा होऊ नये त्यासाठी मी पाणी आधीच उकळत ठेवलं, ते काय तुम्हाला दाखवलं नाही। उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला ह्या डाळी घालायच्या आहेत, थंडीचे दिवस आहेत त्यामुळे कसं होतं गरम पाण्यामध्येच ह्या दिवसात आपल्याला कुठलीही गोष्ट शिजायला टाकायची आहे। त्यानंतर आता ह्यामध्ये टाकायची आहे छोट्या चमच्याने अर्धा चमचा हळद आणि अर्धी पळी किंवा 1 चमचा तुम्ही तेल घातलं तरी चालेल इथे, पण तेल घातल्याने आपली डाळ छान सॉफ्ट होते आणि लवकर शिजते, त्यामुळे इथे तेलाचा थोडासा वापर करणं गरजेचं आहे। आता कुकरचं झाकण लावून आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या काढून इथे डाळ शिजवून घ्यायची आहे। आता गॅस आपल्याला मंद आचेवर करून हे कुकर शिजायला सोडून द्यायचं आहे किंवा डाळ शिजायला सोडून द्यायची आहे। आणि आता जो आपण दही, रवा आणि थोडेसे ड्राय मसाले भिजत घातले होते ना त्याच्याकडे वळूया। तर बघू शकता हे छान सॉफ्ट झाले, पहिल्यापेक्षा रवा छान फुलून आलेला आहे आणि त्याचं थोडंसं पिठात रूपांतर झाल्यासारखं दिसतंय, तर तेच आपल्याला पाहिजे होतं ना। आता काय करायचं आहे, आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे गव्हाचं पीठ। तर गव्हाचं पीठ जे आहे तर हे जे मी प्रमाण घेतलं आहे ना ह्याच्या तुम्ही डबल किंवा अर्धं तुम्हाला जेवढं लागेल क्वांटिटी बाफळ्यांची त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त करा। तरीच मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये आता घालते मी 1 वाटी ज्वारीचं पीठ। तर ज्वारीचं पीठ कुणीच घातलेलं नसेल बाफळीमध्ये, मी याच्यासाठी घालते कारण की तेलसुद्धा कमी जातं आणि एकदम खुसखुशीत बाफळ्या होतात, पचायलासुद्धा हलक्या होतात, त्यासाठी मी ह्यामध्ये अर्ध्याला अर्धं ज्वारीचं पीठ घातलेलं आहे। आता इथे घेतले 2 चमचे तूप। तर हे तूप आपल्याला आता वितळून घ्यायचं आहे थोडंसं, तर मी आता हे तूप वितळून घेते। तुम्ही तेलाचा वापर सुद्धा करू शकता, पण तेलाचा वापर करताना तुम्हाला इथे 2 चमचे तूप घेतले तर तुम्ही 4 चमचे तेलाचं मोहन देऊ शकता याच्यामध्ये। आणि आता बघू शकता इथे मी चवीनुसार मीठ घालते आहे, तूप गरम करायला ठेवलं आहे। आणि आता बघू शकता इथे असा मोठा फॉल्ट होतो की बघू शकता वाटी पडून गेली, कारण की जास्त ऑइली झाली होती वाटी। ते वाटी तापल्यामुळे, स्टीलची वाटी असल्यामुळे पकड व्यवस्थित बसली नाही आणि ती सटकली, पण काही विषय नाही, तूप साईडला कुठं सांडलं नाही किंवा हातावर वगैरे उडालं नाही, त्यामुळे ठीक आहे। आता या तुपाला किंवा तेलाचं मोहन घाला, त्याला आपल्याला ह्या पिठामध्ये हलकं मिक्स करून घ्यायचं आहे। खालचं जे आपलं दही वगैरे आहे तळाचं ते सुद्धा आपल्याला ह्यामध्ये चांगलं मिक्स करायचं आहे। एकदम ह्याला सॉफ्ट हाताने करायची गरज नाही, फक्त असं ओबडधोबड केलं तरी चालेल। आणि आता काय करायचं आहे, आपल्याला ह्यामध्ये थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळताना काळजी घ्यायची आहे की आपल्याला जास्त पाणी वगैरे ह्यामध्ये लगेच सुरुवातीला घालायचं नाही आहे आणि
एकदम पाणी घातलं तर काय होईल, आपलं पीठ पातळ होईल. परत त्यामध्ये पीठ ॲड करा, सगळं त्याची जी कन्सिस्टन्सी ती बिघडेल. थोडं थोडं पाणी घालून असं हलक्या हाताने वरच्यावर मळत घ्यायचं आहे. शेवटी थोडंसं वाटलं तर पाणी घालायचं आहे, नाहीतर शक्य होईल तर सुरुवातीपासूनच घट्ट मळायचं आहे. नंतर ह्यामध्ये काय होतं, थोडंसं आपण ज्वारीचं पीठ पण ॲड केलं आहे, त्यामुळे ह्याला पाणी सुटू शकतं नंतर, आणि थोडंसं हलकं होतंच हे पीठ. त्यामुळे असं थोडं थोडं पाणी घेऊन मी हा उंडा मळते आहे. तर उंडा मळताना सुद्धा खूप असा मस्तपैकी वास येत होता. आणि मीठ घालताना एक काळजी घ्यायची, मीठ घालताना आपल्याला मस्तपैकी ह्यामध्ये जास्त मीठ घालायचं आहे, कारण ही बापडी आपल्या घरात छोट्या मुलांनी, म्हाताऱ्या माणसांनी टाईमपास म्हणून सहज खाल्ली, चहासोबत खाल्ली तरी ह्याला चव लागली पाहिजे त्यासाठी. आणि बघू शकता आता मस्तपैकी असा घट्ट गोळा बनून तयार आहे. तर ह्याला आपण झाकून ठेवूया जवळपास 10 मिनिट. तर 10 मिनिट आपण दुसरं काम करून घेऊया. इथे मी 1 पावभर फ्रेश वांगे घेतलेत. तर मला हा 4 जणांचा स्वयंपाक करायचा होता. तुम्ही जर जास्त माणसांचा स्वयंपाक करताय तर ह्याच्यानुसार तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता. तशी एवढी वांग्याची भाजी 4 जणांना लागत नाही, पण मी 1-2 वांगे कसे ठेवायचे म्हणून आपली पावभर वांग्याची भाजी बनवून टाकली. आता वांगे कट करताना त्याचं देठ आपल्याला सर्वात आधी कट करायचं आहे. जर मोठं असेल तर, छोटं असलं तरी काय अडचण नाही. आणि हे वांगं जेवढं मोठं कट कराल तेवढंच चांगलं, कारण की आपल्याला नंतर हे वांगं भाजी केल्यानंतर मी सांगते तसं हाटीव भाजी जे आपण नाव दिलं ह्याला, तर आपल्याला थोडंसं हटवून घ्यायचं असतं हे. त्यामुळे जाडसर कट केलं तरी चालेल. काही मी असं लांबड्या शेपमध्ये कट केलं, काही असं तुम्हाला दाखवलं तसं चौकोनी तुकडे तसं कट केलं. तर बघू शकता आता आडवं उभं आपलं वांगं कट करून झालं आहे. आता पाण्यात भिजवून ठेवायचं आहे, पण तुम्हाला जर जास्त वेळ हे वांगं भिजून ठेवायचं असेल तर ह्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ घाला, म्हणजे तुमचं वांगं जे आहे ते काळं पडणार नाही. वांगं आपण पाण्यात टाकून साईडला ठेवलेलं आहे. तेवढ्यात बघू शकता इथे मी फ्रीजमध्ये एकच वेळा लसूण, खूप सारा लसूण असा सोलून ठेवत असते. तर मी कॅरीबॅग घेतली, कॅरीबॅगमध्ये टाकल्यानंतर डब्यात एअरटाईट करून ते फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तसंच ठेवलं तर आपल्या फ्रीजमध्ये लसणाचा वास लागेल. आता ह्यातला आपल्या आवडीनुसार तुम्हाला जेवढा लसूण आवडतो तेवढा लसूण घ्या, पण ह्यामध्ये शक्यतो जास्तच लसूण घाला. 2-3 आल्याचे तुकडे घाला आणि जाडसर कुटायचं. इतर भाज्यांपेक्षा तर खूप जाडसर हे वाटण लागतं किंवा आलं लसूण लागतं. बघू शकता जागीच चेंबटल्यासारखं आपल्याला आलं आणि लसूण करायचं आहे, तेव्हाच आपल्या भाजीला या फ्लेवर भारी येतो, हाटीव भाजीला. बघू शकता आता तुम्ही ह्या पद्धतीने. आता हे काय करायचं, एका वाटीत आपण काढून घेऊया, म्हणजे भाजी टाकायला सोपं होईल. खलबत्ता आपण लगेच घासायला टाकू, इथं जास्त पसारा होणार नाही किचन ओट्यावर, त्यासाठी. आता बघू शकता हे मी एका वाटीत काढून साईडला ठेवते आहे. आता कढईत मी तेल आधीच तापायला टाकलं 2 पळ्या. त्यामध्ये थोडीशी अर्धा चमचा मी मोहरी टाकली आहे. मोहरी टाकल्यानंतर टाकायचं आपल्याला ह्यामध्ये चक्री फूल, दालचिनी, तेजपत्ता. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे जिरं. तर जिरं मी अर्धा चमच्यापेक्षा थोडंसं जास्त घातलं आहे छोट्या चमच्याने. आणि हे मस्तपैकी आता जास्त आपल्याला करपू द्यायचं नाही आहे. थोडंसं फ्राय झालं का लगेच ह्यामध्ये आपलं जे ओबडधोबड कुटलेलं आलं लसूण आहे ना ते घालायचं आहे. हलकं ब्राऊन होईपर्यंत किंवा सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. ह्यातला थोडासा कच्चापणा जो असतो आपल्या आल्यामध्ये, लसणामध्ये, तो थोडासा नॉर्मल तसंच ठेवायचा आहे आपल्याला. पूर्णपणे ह्याला तळून घ्यायचं नाही. आणि आता बघू शकता इथे सुके मसाले आलेत आपले. तर ह्यामध्ये मी टाकते माझा घरगुती जो नेहमीचा स्पेशल मसाला मी तुम्हाला सांगते तो. हळद, धणे पावडर, काळा मसाला आणि लाल तिखट. तर हे तुम्ही प्रमाण तुमच्या भाजीच्या क्वांटिटीनुसार किंवा आवडीनुसार मसाले वापरू शकता. मी सर्व मसाले अर्धा चमचा आणि लाल तिखट 1 चमचा असं वापरलेलं आहे. तुम्हाला जास्त मसाले आवडत असेल तर तुम्ही थोडी क्वांटिटी वाढवा, जास्त वाढवू नका, नाही तर भाजीची टेस्ट खराब होईल. त्यामध्ये 3-4 चमचे नाश्त्याच्या चमच्याने पाणी घालून छान मसाले एकजीव करून घ्यायचे, शिजवून घ्यायचे. आता त्याला तेल सुटते, तुम्ही बघू शकता. आता हे तेल सुटणं खूप गरजेचं आहे. आपले मसाले कच्चे पण राहत नाहीत, फ्लेवर खूप छान उतरतो सगळा एकमेकांमध्ये, मसाल्यांमध्ये. आणि आता ह्यामध्ये घालायचं आपल्याला जाडसर कुटलेले शेंगदाणे. तर शेंगदाणे असे असावेत, एका शेंगदाण्याचे 2 तुकडे किंवा 3 तुकडे असे जाडसर आपल्याला शेंगदाणे ह्यामध्ये घालायचे आणि तेलामध्ये घालून घ्यायचेत. शेंगदाणे भाजताना थोडेसे कमी भाजायचेत, म्हणजे आपल्याला या तेलामध्ये किंवा मसाल्यामध्ये ते अजून परतले जातील. आणि हे शेंगदाणे ह्या भाजीमध्ये असेच घालायचेत, शिजल्यानंतर टाकायचे नाही आहेत अजिबात, आणि बारीक कूट करून टाकायचं नाही. आता घालते मी कसुरी मेथी. तर बघू शकता तुम्ही ह्याच्या जागी तुम्ही इथं फ्रेश कोथिंबीरसुद्धा घालू शकता. छान ह्यालासुद्धा परतून घ्यायचं आहे, फक्त मसाले करपू द्यायचे नाही आहेत आपल्याला. आता मसाल्यांचा कलर बदलला आहे आणि छान सुगंध सुटला होता आपल्या मसाल्यांचा. तर आता वेळ आली वांगे टाकायची. तर वांगेसुद्धा असे टाकून घ्यायचे आहेत मस्तपैकी. आणि ही रेसिपी तुमच्यापर्यंत पूर्ण थाळी पोहोचावी त्यासाठी मी तुम्हाला ही रेसिपी पूर्ण टोटल दाखवली आहे. तर बघू शकता आता ह्यामध्ये घालायचं आहे पाणी. तर पाणी असं भरभरून घालायचं आहे, पूर्ण वांगे जे आहेत ना पाण्यामध्ये डुबले पाहिजे, पूर्ण पाण्यामध्ये ते डीप झाले पाहिजे असं आपल्याला पाणी घालायचं आहे. थोडं जास्त झालं तर चालेल, ते आटवता येतं, पण कमी पाणी टाकू नका, कारण नंतर पाणी टाकलं तर ह्याची चव जाऊ शकते. त्यामुळे मी आधीच ह्यामध्ये बघू शकता ह्या लोट्याने पाणी टाकलं आहे छोट्या.
तर जवळपास मी 2 ते 2.5 ग्लास यामध्ये पाणी घातलेलं आहे 1 पाव वांग्यांसाठी। तर आता याच्यामध्ये मस्तपैकी चवीनुसार मीठ घालायचं आहे बघू शकता, आणि खूप छान सुगंध येत होता। आपले मसाले थोडेसे बेसिकच आहेत, पण छान कोणत्या वेळी कोणते मसाले टाकायचे, कसे फ्राय करायचे ह्याची काळजी घेतली ना तर प्रत्येक सुगरणीच्या हाताला चव असते। आता बघू शकता तुम्ही, ह्याला आपल्याला कव्हर करायचं आहे आणि शिजायला सोडून द्यायचं आहे कमी गॅस करून। इथं पीठ पण आपलं छान मुरलं गेलं आहे, तुम्ही बघू शकता, आणि पहिल्यापेक्षा थोडंसं पीठ आपलं सैल झालं आहे, म्हणजे थोडंसं पातळ झालं आहे, पण पातळ एवढं पण नाही झालं। आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं परफेक्ट आपलं पीठ इथे मुरून किंवा भिजून तयार आहे। थोडंसं अर्धा चमचा तेल घालायचं आहे, तुम्ही पोलपाट घ्या किंवा डायरेक्ट तुम्ही कोण किचन ओट्यावर करतं तसं, तर मी इथे आपलं व्हेजिटेबल जे चॉपर पॅड असतं तर तेच यूज केलेलं आहे। आणि बघू शकता तुम्ही इथे मस्तपैकी आपल्याला जी चपाती आहे, चपातीपेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे, थोडासा जास्त नाही, आणि मस्तपैकी ह्याला असं लाटून घ्यायचं आहे पाहिजे त्या शेपमध्ये, म्हणजे लहान मोठी जशी तुम्हाला चपाती बनवायची असेल तसं तुम्ही लाटून घ्या। आता मी सेम अशाच आहे ना 3 चपात्या बनवून घेतल्यात सुरुवातीला सेम, आणि सेम आकारात बनवा। आपल्याला त्याचा रोल तयार करायचा आहे, म्हणजे आपले जे बापडी बनवायची आपल्याला तर त्याला छान असे पदर सुटतील त्यासाठी। आता 3 ज्या आपल्या चपात्या आहेत किंवा पोळ्या आहेत त्या लाटून तयार आहेत, तर ह्याच्यावर मी टाकलं आहे तेल टाकल्यानंतर थोडंसं पीठसुद्धा ह्याच्यावर टाकायचं आहे आपल्याला, बघू शकता गव्हाचंच पीठ टाकायचं आहे, आणि ज्वारीचं पीठसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। त्यानंतर ह्याच्यावर आपल्याला दुसरी जी चपाती आहे ती ठेवायची आहे, सेम दुसऱ्या पण चपातीला तसंच आपल्याला तेल लावून घ्यायचे, पीठ डस्ट करायचे त्याच्यावर किंवा पीठ टाकून घ्यायचे, जसं की मी आधीच्या चपातीला लावलं तसं। ह्याने काय होईल, आपल्या ज्या ह्याला पदर आहेत ना ते खूप छान सुटतील बाफळीला, आणि खाताना ती खमंग लागेल, खुसखुशीत लागेल, निव्वळच कडक लागणार नाही। ह्याला पदर सुटणं खूप गरजेचे असतात। आणि आता बघू शकता लास्ट जी आपली चपाती आहे ती सुद्धा मी ह्याच्यावर ठेवून घेतलेली आहे, बघू शकता। आता ह्याला सुद्धा तेल लावायचे, पीठ डस्ट करायचं आहे ह्याच्यावर पण। आता कोणत्या गृहिणीला स्वयंपाक येत नाही असा विषयच नाही, सर्वांना एकापेक्षा एक आजकाल रेसिपीज बनवता येतात किंवा पदार्थ बनवता येतात, पण काही छोटे छोटे टिप्स असतात, त्या टिप्समुळे आपला कुठेतरी एखादा पदार्थ बिघडू शकतो, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। आणि आता बघू शकता तुम्ही, आपल्याला असा रोल करून घ्यायचा। तुम्ही ह्याच्याऐवजी 4 चपात्यांचं करू शकता किंवा 2 चपात्यांचं सुद्धा रोल करू शकता, पण मला 3 चपात्यांचं परफेक्ट वाटतो म्हणून मी असं 3 चपात्यांचा रोल करून घेते। छान असं त्याला मस्तपैकी रोल करत घ्यायचं आहे। रोल करून झाल्यानंतर असं त्याला मस्तपैकी एकदा राऊंड करत असं फिरवायचं आहे, जेणेकरून कुठं जाड राहिलं असेल तर तिथं सेम आपल्याला शेप लावता येईल, आणि त्याच्या कडा पण छान पॅक होतील, चिपकतील, एकदम ते उकलणार नाही त्यामुळे। आणि साईडचा थोडासा ह्या कडा आहेत ना पोकळ असतात, आणि ह्याला शेप पण व्यवस्थित नसतो, म्हणून हे मी कट करून टाकते। आणि बघू शकता असे रोल आपल्याला तयार करायचे आहेत, आणि तेवढ्या पिठामध्ये माझे 3 रोल तयार झाले। हे सुद्धा जे उरलेलं पीठ आहे मी ते दुसऱ्या रोलमध्ये वापरलं होतं, आणि असे 3 रोल मस्तपैकी तयार करून घेतले, एकदम सेम आकाराचे, बघू शकता। तुम्ही जाड किंवा अजून याच्यापेक्षा पातळ रोल बनवू शकता, किंवा अजून भरपूर प्रकार आहेत, मी ह्याच्या आधी पण एक प्रकार शेअर केला आहे, तुम्ही तशासुद्धा बाफळ्या करू शकता। आता मी त्या आधीच कढईमध्ये पाणी उकळत ठेवलं होतं, बघू शकता तुम्ही, मस्तपैकी त्याला वाफ आली आहे। आता त्याला तेलसुद्धा लावलेलं मी थोडंसं जाळीला, जेणेकरून आपलं जे पीठ आहे ते जाळीला चिटकू नये। आणि आता त्यामध्ये मस्तपैकी हे रोल आपण ठेवून द्यायचे आहेत या पद्धतीने, आणि बरोबर 3 रोल एवढीच माझ्या जाळीमध्ये जागा होती, एक बसला असता छोटासा, पण खूप जास्त दाटी झाली होती। ह्याला एकदम थोडंसं आपल्याला गॅप करून ठेवायचं आहे, कारण हे रोल नंतर फुलतात आणि एकमेकांना चिकटण्याची शक्यता असते। तर बघू शकता आता ह्याला आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे, जवळपास 10 मिनिटात हे आपले रोल स्टीम करून होतात, लवकर होतात। आणि आता ह्यामध्ये एक चाकू टाकून बघते मी, बघू शकता एकदम जर कोरडा आला तर आपले जे रोल आहेत ते छान शिजून किंवा उकडून तयार आहेत। तर आता आपण काय करायचं, हे रोल आहे ना असेच गार करायला ठेवूया, जवळपास 10 मिनिट हे गार करायला ठेवायचे आहेत आपल्याला। आणि आता बघू शकता इथे जी भाजी आहे ना ती आपली शिजून तयार आहे, छानपैकी वांगं मस्तपैकी शिजलं गेलं आहे गाळ, पण तरी एवढ्यावरच भागणार नाही, आपल्याला ह्याला ह्याच पळीने असं हलकं मॅश करून घ्यायचं आहे, बघू शकता। तुम्ही दुसऱ्या मॅशरने मॅश करू शकता, पण ह्याला एवढी गरज पडत नाही मॅशरची, हलकं प्रेस केलं तरी आपलं वांगं एकदम गाळ होऊन जातं, कारण वांगं पण खूप कवळं होतं, शिजायला जास्त वेळ लागला नाही त्याला। आणि आता बघू शकता मस्तपैकी मॅश होत आहे, तसं तसं त्याचा थिकनेस वाढला आहे किंवा घट्टपणा वाढला आहे, आणि जे वांगा आपण हटतोय तर त्या वांग्याचा जो फ्लेवर आहे तो आपल्या मसाल्यामध्ये उतरल्यामुळे सर्व घरात असा छान सुगंध पसरला होता। विदर्भामध्ये ही भाजी लग्नामध्ये खास बनवली जाते, खाल्ली जाते, खूप आवडीने खाल्ली जाते। ह्यामध्ये थोडंसं मी अर्धा चमचा एवढं तूप घालते आहे, सर्व मसाल्यांचे फ्लेवर जे आहे ना तर ते मॅनेज होण्यासाठी।
तर आता बघू शकता मस्तपैकी त्याला कलर टेक्स्चर खूप भारी आलं आहे. भरभरून अशी कोथिंबीर घालायची. कोथिंबीरशिवाय या भाजीला अजिबात मजा नाही. आपण ह्याच्या आधी कोथिंबीर ह्यामध्ये वापरली नाही. आणि आता मिक्स करायचं आहे मस्तपैकी. ह्याला शिजू द्यायचं नाही आहे आता जास्त. आणि मिक्स केल्यानंतर आपण ह्याला झाकण ठेवायचं आहे. आणि ही भाजी तुम्ही गरम जरी केली ना नंतर तरी जास्त अशी घट्ट होत नाही, थोडी होते, जास्त होत नाही. त्यासाठी मी आधीच सांगितलं तुम्हाला पाणी थोडंसं सुरुवातीला जास्त झालं तरी चालेल, पण कमी पाणी ह्यामध्ये टाकू नका. नंतर पाणी टाकलं तर टेस्ट बिघडते आणि जो त्याचा आता फ्लेवर सर्व घरात जो त्याचा सुगंध दरवळला आहे तसा सुगंधसुद्धा त्यामध्ये राहत नाही पाणी टाकल्यानंतर. आता आपण हिला झाकून ठेवूया साईडला. हिचं काम झालं आहे. आता ह्याच गॅसवर आपण ठेवूया कढई. तर त्या कढईमध्ये घालायचे आपल्याला मसाले, दालचिनी, तेजपत्ता आणि चक्रीफूल आणि त्यानंतर बीन्स टाकले. तुम्ही इथे वाटलं तर हिरवा वाटाण्याचा वापर करू शकता. छान मिक्स करून घ्यायचं आहे. वाटलं तर अजूनसुद्धा भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता, पण आपल्याला ह्यामध्ये जास्त भाज्या टाकायच्या नाही, फक्त पुलावच खायचा नाही. त्याच्यासोबत भरपूर आपल्याला खायला आज पदार्थ आहेत त्यामुळे. तर आता टाकूया ह्यामध्ये कढीपत्ता. तर कढीपत्त्याचा फ्लेवरसुद्धा ह्यामध्ये उतरणं खूप गरजेचं आहे. भातामध्ये एकदम छान असा फ्लेवर लागतो खाताना आपल्याला. आणि आता बघू शकता हलके हलके मसाले फ्राय झालेत. पूर्ण याला 100% प्रोसेस होऊ देण्याची गरज नाही आहे. 70 ते 80% आपल्या भाज्या, बीन्स वगैरे काय भाज्या टाकणार तुम्ही अजून ते शिजलं म्हणजे ह्यामध्ये पाणी टाकायचे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाणी घालायचे. पाण्याला उकळी आली का तांदूळ टाकायचे. जर का तुमचा बासमती राईस 1 वाटी असेल तर 1.5 वाटीच तिथे पाणी वापरा, म्हणजे प्रमाण एकदम परफेक्ट होईल. सुटसुटीत भात होईल आणि खायलासुद्धा खूप छान लागेल. आता याला हलकं एकच वेळा मिक्स करायचं, कारण तांदूळ भिजवून घेतलेला होता, त्याचे तुकडे पडण्याचे चान्सेस असतात. म्हणून लगेच याच्यावर झाकण ठेवून आपल्याला जास्तीत जास्त ह्याला 10 मिनिट शिजवण्याची गरज आहे. हा भात शिजायला जास्त वेळ लागत नाही. भात शिजतोय तोपर्यंत आपण जे रोल बनवलेत तर ते रोल आपण कट करून घेऊया. बघू शकता किती छान झाले, चिकटसुद्धा नाही आणि थोडे हार्ड झाले, जेणेकरून कट करायला पण सोपे, तळायला तेल कमी लागेल त्याला आणि पटकन फ्राय होतील. आता बघू शकता किती मस्तपैकी कट होत आहेत. आता ह्याच पद्धतीने आपण असे मस्तपैकी कट करून घ्यायचेत रोल. हे जे रोल आहेत, हे ज्या बाफळ्या आहेत किंवा बिट्या आहेत, हे तुम्ही चहासोबत खाऊ शकता किंवा तसा टाईमपास छोटी मोठी भूक लागली तर खाऊ शकता. हे आहेत ना जवळपास 7 ते 8 दिवस टिकून राहतात, खराब होत नाही अजिबात. त्यामुळे तुम्ही चहासोबत खा, टाईमपास म्हणून खा. ह्याची चव पण खूप भारी लागते, तोंडाला चव आणते. ओवा, जिरं ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे. आणि सर्व रोल आपले इथे कट करून झालेत, तुम्ही बघू शकता. आणि किती छान कट झालेत, कुठे तुटले सुद्धा नाही का कुठं काय नाही, एकदम परफेक्ट आपले रोल हे तयार आहेत, तुम्ही बघू शकता. आणि तळल्यानंतर छान याला पदर सुटतात आपल्याला पाहिजे तसेच. आता इथे तेल गरम झालं आहे, तर तेलामध्ये आपल्याला मस्तपैकी हे असे ह्याच्या ज्या बनवल्या आहेत आपण वड्या, तर ह्या सोडून घ्यायच्या आहेत. आणि आता अजून थोडीशी जागा आहे त्यामध्ये, तर आपण अजून ज्या थोड्याशा वड्या आहेत ना त्यामध्ये सोडून घ्यायच्या आहेत. जागा भरपूर आहे त्यामुळे. 3 बॅचमध्ये माझ्या सर्व वड्या तळून झाल्या होत्या किंवा बाफळ्या तळून झाल्या होत्या. आता बघू शकता मस्तपैकी ह्याला आपल्याला फ्राय होऊ द्यायचं. सुरुवातीला तेल एकदम गरम ठेवायचं आहे आणि सगळ्यात शेवटी थोडंसं गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची आहे. आता ह्याला सारखं ढवळत बसायचं नाही, की तुटायचे चान्सेस असतात. थोडासा कलर बदलला ना तेव्हाच ह्याला आपल्याला अलटपलट करायचे. बघू शकता पदरं सुटायला लागले छानपैकी ह्याचे. एक वेळा नक्की ट्राय करा, कारण ह्या वड्या खूप खुसखुशीत होतात. आता बघू शकता मस्तपैकी ह्याचा ब्राऊन कलर आला आहे. कलर बघू शकता जळल्यासारखा किंवा कच्चा अजिबात वाटत नाही. एकदम भारी तळून आपले वड्या इथे तयार आहेत. आता आपण ह्या वड्या काढून घेऊयात. बघू शकता मस्तपैकी कलर आला आहे, खुसखुशीत झाल्यात आणि तळतानीच ह्याचा खूप छान सुगंध येत होता मला. तर बघा किती छान पदर सुटलेत. दिसायला तर असं वाटतं की बाफळ्याने दुसरंच काहीतरी आहे. आणि आता बघू शकता युनिक रेसिपी असल्यासारखं वाटते, काहीतरी वेगळी रेसिपी असल्यासारखं वाटते. सर्व जे बाफळ्या आहेत ना ते आपल्याला ह्याच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत. दुसरी बॅच मी टाकली आहे, पण मी पूर्ण तुम्हाला जास्त वेळ घेणार नाही तळण्यामध्येच. बघू शकता ही सुद्धा आपली शॉर्टकट तुम्हाला दाखवले, तळून झाली आहे दुसरी बॅचसुद्धा. ह्याच पद्धतीने सर्व ज्या आपल्या बिट्ट्या आहेत किंवा बाफळ्या आहेत त्या तळून रेडी आहेत. आणि तुम्ही एक वेळा जर ही रेसिपी बनवली तर दुसऱ्यांदा बनवणार ह्याची मी 100% गॅरंटी घेते, कारण की ही डिश एवढी चविष्ट लागते विचारूच नका. आता मस्तपैकी ह्याच्यासोबत तोंडी लावायला आता कुणाला तिखट लागत असलं तर आपण हिरवी मिरची तर पाहिजेच पाहिजे, म्हणून कमी तिखटवाली हिरवी मिरची, पापड मस्तपैकी तळून घेतले. तिथं आपले बाफळ्या तयार आहेत. आणि आता ताटात आपण ह्याला मस्तपैकी सर्व करायचे ह्या पद्धतीने. जेवढं ताट दिसायला सुंदर असलं तेवढं पोट भरतं बघूनच. आधी डोळ्याने जेवा, नंतर मग पोट भरा, अशी गोष्ट आहे. आणि डोळ्याला सुंदर असलं वाटलं ना, जेवण छान वाटलं ना, आपल्याला जेवण्याची पण खूप इच्छा होते.
तर इथे मी तडका डाळ सर्व केली आहे. त्यानंतर आपलं हाटीव वांग्याचं कलर टेक्स्चर तुम्ही बघू शकता किती भारी झाले. त्यानंतर प्लेन डाळ आहे. तर जे आपण डाळीचा कुकर लावला होता तर त्यामध्ये मी फक्त गरम पाणी आणि मीठ टाकून फक्त हाटून घेतलं होतं. वेगळी थोडीशी तडका डाळसुद्धा बनवली आणि आपला हा सुटसुटीत राईस बघू शकता तुम्ही. आणि सगळ्या जेवणाचा असा जो सुगंध आहे तो असला भारी दरवळत होता घरात, विचारूच नका. दुसरं काही खाण्याची इच्छाच होत नव्हती. आणि आता त्याच्यासोबत कांदा, वाटलं तर तुम्ही हा आपल्या भाजी जी आहे हाटीव भाजी, ह्यामध्ये तुम्ही लिंबूसुद्धा पिळून खाऊ शकता. आणि आवाज तर तुम्ही बघितलाच आहे आपल्या बाफळ्यांचा, किती छान आवाज आला आहे. आणि खाताना ओठाने चावायला येतील अशा आपल्या क्रिस्पी आपल्या बाफळ्या झाल्या होत्या. तर तुम्ही आपल्या या तडका डाळीमध्ये अशा डीप करून किंवा डुबवून खाऊ शकता. आपल्या या हाटीव वांग्याच्या भाजीमध्ये सुद्धा अशा डीप करून खाऊ शकता. आणि वरणामध्ये मस्तपैकी अशा चुरून खायच्या आहेत. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली एक कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा. नाही करता आलं तर एक वेळा नक्की बनवून खा आणि मस्त खा, स्वस्त राहा. परत भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत